100% होणार आणि मला 100% विश्वास आहे की महाराष्ट्रात हे जे 2 लाख बांगलादेशींनी अशा पद्धतीने घुसायचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस हे सफल होऊ देणार नाही। परभणी शहरात 3202 उशिरा जन्म नोंदणीसाठीचे अर्ज आले, त्यापैकी फक्त 12 अर्ज रद्द झाले। बाकी सगळ्यांना तहसीलदाराने त्यांचा जन्म परभणीमध्ये 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 42 वर्षापूर्वी झालेला आहे असे सर्टिफिकेट दिले। मी त्यातले 200 अर्ज तपासले आणि माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातला सगळ्यात भ्रष्ट घोटाळा परभणी येथे झाला। म्हणजे या तहसीलदारांनी फक्त आधार कार्डवर त्याला भारताचं नागरिकत्व दिलं त्या बांगलादेशीला, फक्त आधार कार्ड। काहींना तर आधार कार्ड पण नाही दिले, अर्जावर सही नाही केली, त्यांनाही नागरिकत्व दिलं। जन्माचा दाखला देणं म्हणजे भारतीयत्व देणं। आणि म्हणून या सगळ्या बांगलादेशींना सुमारे 3000 लोकांना, त्यापैकी 100 जेन्युइन आहेत, 29 ज्यांचा इथला जन्माचा काही संबंध नाही, पुरावा नाही, कागद नाही, डॉक्युमेंट नाही, तर या तहसीलदार वर ह्या जे 29 लोकांनी जे इथले खोटे शपथपत्र देऊन नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। मला विश्वास आहे येत्या 48 तासात गुन्हा दाखल होणार। किती मोठा अपराध हे जर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर गेल्या जुलै पासून हे अधिकार तहसीलदारांना 2024 पासून आले। तर जुलै ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज आले, त्यातला 99% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशींचे आणि त्यांचं नाव बांगलादेश। आणि यापैकी एक असं समजून घेऊ की फार कमी एखाद दुसऱ्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड सोडून काय दिलं, काहींनी शाळेचे दाखले दिले आहेत, ते इथले असेल त्यांना मान्यता। 1 लाखहून अधिक बांगलादेशीने हे अशा प्रकारचे अर्ज प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र मिळवले आहेत। महाराष्ट्रात आतापर्यंत 12 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। मालेगावमध्ये 28 लोक आत गेले आहेत, परभणीत 13। मध्ये काय झालं चर्चा मुद्दा असा आहे की हा विषय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मग DYSP, ऍडिशनल SP हे सगळे आलेले आहेत आणि त्यांनी मला प्रॉमिस केलाय की 48 तासात आम्ही प्राथमिक चौकशी करून कार्यवाही सुरू करू। मी जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना एकाला हे PDF पाठवतो, तुम्ही बघा, की तुम्हाला कळेल की कसा प्रकारचा भ्रष्टाचार आहे। हे मी तुम्हाला द्यायला सांगतो, देतो, नंतर देतो, हे नंतर तुम्हाला देऊन टाकतो। 100% होणार आणि मला 100% विश्वास आहे की महाराष्ट्रात हे जे 2 लाख बांगलादेशींनी अशा पद्धतीने घुसायचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस हे सफल होऊ देणार नाही। आता गुन्हा दाखल करत तुम्ही अधिकाऱ्यांवर म्हणताय तर ज्यांनी बोगस सर्टिफिकेट काढले त्यांच्यावर वास्तविकरित्या यात ज्यांनी मदत केली, कारण की एकदा तपास सुरू झाल्यानंतर आपल्या हातात काही नसते। जसं मालेगावमध्ये वकिलाला दाट टाकलं, कोर्टाने वकिलाला जामीन दिला नाही, एजंट नायब तहसीलदारला फरार घोषित करण्यात आलं। तर एकदा सुरू झाल्यानंतर जर तहसील कचेरीचे लोक इन्व्हॉल्व असेल तर त्यांच्यावर पण कारवाई होणार। जसं सिल्लोडला उपजिल्हाधिकारी खान यांनी फक्त आधार पत्र, आधार कार्ड याच्या समोर 800 बांगलादेशीने सर्टिफिकेट दिले, तर त्यांना पोलिसांनी माफ करायचं तर करणार, मी माफ करण्याचा प्रश्न उद्भवत आहे। त्यांच्यावर पण कारवाई होणार आणि इथल्या तहसीलदारावर पण कारवाई होणारच।
सीए आणि एनआरसी हा कायदा मग जोरावर घ्यायची अशी गरज वाटते. त्याचा काही संबंध नाही ना, कारण की 1969 मध्ये हा कायदा आला. त्यानंतर तुमचे माझे आई वडील आजी आजोबा त्यांच्याकडे पण जन्म प्रमाणपत्र नव्हतं, तर सगळ्यांनी घेतले. आणि हे जे अर्ज आले 2 लाख, तर महाराष्ट्रात मूळ मुस्लिम तर कोट्यावधी असेल, हिंदू कोट्यावधी आहेत, त्यांच्या कोणाचेच नाही आले. 2 लाखच लोकांचे आले. म्हणजे याताने एनआरसीचा संबंध नाही. हे तर बांगलादेशींना आता महाराष्ट्राला, मग सिल्लोड असो, मालेगाव नंतर सिल्लोड, अमरावती, अकोला, परभणी, हे यांना टार्गेट केलं आहे आणि त्याचा मुकाबला करायचा आहे आम्हाला. पण हे सर्व प्रकार जुलैपासूनचे झालेले आहेत. हो, कारण की हा जो कायदा जो आहे त्याच्यात आधी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला पॉवर होते, अधिकार होते. हे 2024 मध्ये जिल्हा मॅजिस्ट्रेटला, डीएमला आणि त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदारला दिले. लोकसभेची निवडणूक चालू होती म्हणून त्या आचारसंहिता प्रचार, तर जुलै नंतर हे 2,23,000 पैकी 2 लाख अर्ज जुलै ते डिसेंबर दरम्यान आले. घुसखोरांनी हाच फायदा घेतला का? ही सगळी प्रक्रिया सुरू असताना सर्टनली, कारण की तहसीलदार कार्यालयात हजारो अर्ज, म्हणजे एकेका दिवसात 150 लोकांची सुनावणी केली तहसीलदारनी, असं दाखवलंय. इज इट पॉसिबल? सवालच नाही आहे. हे मिलीभगतनी झालेलं आहे. पुण्यात जो काही एक वेगळा पक्ष बलात्काराची जी घटना होती, त्याच्यानंतर परभणी सुद्धा तशी जी घटना घडली, थोडा सातत्यानं गृहमंत्र्यावर कुठेतरी टीका टिप्पणी होताना पाहतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतं? हे 2 गोष्टी वेगळ्या. समाजात घाणेरडी प्रवृत्ती याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. कायदा कायद्याचं काम करते, पण समाजामध्ये जागृती आणणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आता आपण अल्टिमेटम दिलंय काय 48 तासात? आज ते सगळ्या अधिकाऱ्यांनी, नंतर सिनियर अधिकाऱ्यांनी हे बघितल्यानंतर त्यांना पटलं आणि त्यांनी सांगितलंय मला की वी विल टेक सिरियस ऍक्शन विदिन 2 days.